पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली। अमेरिकेतून पर्यटनाच्या नावाखाली आलेल्या तिघांनी चक्क ख्रिस्ती धर्माचा प्रसारच सुरू केला होता। त्यांचा हा डाव उधळला गेला तो एका ड्रायव्हरनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे। नेमकं काय घडलं बघूया माझा सहकारी मंदार गोंजारीचा हा स्पेशल रिपोर्ट। या तिघांचे चेहरे नीट बघा। हडसन जेम्स रिची, थॉमस फ्रान्स आणि जीन गॅरी रॉसमंड अशी यांची नावं। ते भारतात आले पर्यटनाच्या बहाण्यानं, पण त्यांचा हेतू वेगळाच होता। पुण्याच्या बाजीराव रस्त्यावरील हा नातूबागेचा परिसर नेहमीच गजबजलेला, मात्र इथं अमेरिकेहून आलेले 3 अमेरिकन नागरिक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते। स्थानिकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आता त्यांना भारत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेत। 1 मे रोजी हे तिघेही भारतातून पुन्हा अमेरिकेला परत जाणार आहेत। ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी पत्रकं वाटत असताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं। हे तिघ अमेरिकन नागरिक टुरिस्ट विजावर काही दिवसांपूर्वी भारतात आले होते। पिंपरी चिंचवडच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी 26 एप्रिलला मुक्काम केला। 27 तारखेला ते पुण्याच्या शुक्रवार पेठेत दाखल झाले। त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली धर्मप्रचाराची पत्रकं होती। एका ड्रायव्हरनं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली आणि मग तिघांचं पिंग फुटलं। आता त्यांना 10 मेच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले असून 1 मे रोजी घर वापसीची तिकीटही निघाली आहेत। 15 दिवसापूर्वी भारतात आलेले आहेत, त्यापैकी 8 दिवसापूर्वी हे पुण्यात आलेले आहेत। पुण्याच्या आधी कुठे होते? पुण्याच्या आधी हे मुंबईला होते। मुंबईमध्ये पण त्यांनी असंच काही केलंय धर्मप्रसाराचं काम? याबद्दल आणखी तपास करा। सर, आता त्यांना भारत सोडून जायला सांगितलंय, कधीपर्यंत ते जाणार आहेत काय कळालंय? त्यांचा 1 तारखेचं त्यांचं रिटर्नचं तिकीट आहे, म्हणजे 1 मेला ते भारत सोडून जाणार आहेत। विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी भारतात आलेले हडसन, थॉमसन आणि जीन आठवडाभर मुंबईतही होते। तिथेही त्यांनी धर्मप्रसाराचा असा काही प्रयत्न केला होता का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। याबाबत आम्ही पोलिसांना विचारलं असता तपास सुरू असल्याचं मोघम उत्तरच मिळालं। नातूबाग परिसरामध्ये सदाशिव पेठ या ठिकाणी 3 अमेरिकन नागरिक हे काही पॅम्फलेट्स वाचताना आढळून आले आणि मग काही जागरूक नागरिकांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली आणि त्या ठिकाणी बंदोबस्तातील असणारे कर्मचारी त्या ठिकाणी लगेचच पोचले आणि त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी केली। तर हे 3 अमेरिकन नागरिक हे टुरिस्ट विजावरती आलेले आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचे काही पॅम्फलेट्स त्या ठिकाणी वाटलेले आढळून आले। विशेष म्हणजे हे तिघ नातूबागेत वाटत असलेली पत्रकं ही इंग्रजीत नव्हती। अन्य धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म कसा चांगला आहे हे सांगणारी पत्रकं हिंदी आणि मराठीत होती। याचाच अर्थ या तिघांना स्थानिक कोणाची साथ किंवा मदत मिळाली होती का, याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे। भारतात ते आले होते 15 दिवसांपूर्वी। मुंबईत देखील त्यांनी वास्तव्य केलेलं होतं, तिथे देखील त्यांनी असाच प्रकार केलाय का? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील किंवा पुण्यातील किंवा भारतातील आणखी कोणी व्यक्ती त्यांना सामील आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पुणे पोलिसांना विचारली, मात्र अपेक्षित उत्तर मिळालं नाही। राज्यात आणि देशात लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद यांची सतत चर्चा सुरूच असते, मात्र पर्यटक म्हणून यायचं आणि धर्मप्रचार करायचा हे तंत्र नवं आहे। परदेशी पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी अधिक बारकाईनं तपासली तर असे अनेक प्रकार टळू शकतील। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।